गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 9 वर आज आपण आहोत आणि यामध्ये आपण एग्जाम्पल घेणार आहे. एग्जाम्पल 9 ऑन पेज नंबर 809. काय आहे हो एग्जाम्पल? ऑब्टेन द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी स्क्वेअर इंटू ई टू द पॉवर टी साइन 4t. Solution: given that f of t which is equal to e to the power t into sin 4t. To find Laplace in bracket t square into e to the power t sin 4t. We know that Laplace e to the power t sin 4t which is equal to 4 upon s minus ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग प्लस 4 चा वर्ग. आपल्याला मित्र हो माहित आहे लाप्लास साइन 4t काय आहे? 4 अपॉन s स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. परंतु त्याच्यासोबत e टू द पॉवर t मिळाल्यामुळे कंबाईन क्लब केल्यामुळे लाप्लास e टू द पॉवर t काय आहे? 1 अपॉन s मायनस 1. त्यामुळे दोघांचं जर एकत्र आपण फॉर्म्युला लिहायचं ठरवलं तो which is equal to 4 divided by s minus 1 चा होल स्क्वेअर प्लस 16 असं येईल. अँड लास्ट लेक्चर मध्ये आपण ऑलरेडी हा एक रिझल्ट प्रूव्ह केलेला आहे. काय? लाप्लास t रेस टू n इंटू f ऑफ t which is equal to -1 रेस टू n इंटू dn अपॉन ds रेस टू n इन ब्रॅकेट कॅपिटल f ऑफ s. ही जे व्हॅल्यू आहे ही कॅपिटल एफ ऑफ एस ची व्हॅल्यू आहे आणि इथं यांची व्हॅल्यू आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे. लाप्लास टी स्क्वेअर ई टू द पॉवर टी इंटू साइन 4t. त्यामुळे यांची किंमत आपल्याला 2 यूज करावं लागेल. अँड लाप्लास टी रेस टू एन एफ ऑफ टी विच इज इक्वल टू -1 रेस टू एन dn अपॉन ds रेस टू एन इन ब्रॅकेट एफ ऑफ एस. या इक्वेशन मध्ये जर n इज इक्वल टू 2 ठेवलं आणि f ऑफ t इज इक्वल टू e टू द पॉवर t sin 4t ठेवलं तर आपल्याला जे कॅल्क्युलेट करायचं आहे ते मिळून जाईल. हेन्स लाप्लास इन ब्रॅकेट t स्क्वेअर इंटू e टू द पॉवर t sin 4t विच इज इक्वल टू -1 रेस टू 2 इंटू d2 अपॉन ds रेस टू 2 इन ब्रॅकेट 4 अपॉन s मायनस 1 चा वर्ग प्लस 16 which is equal to -1 चा वर्ग म्हणजे 1 होऊन जाईल आणि d2 अपॉन ds चा वर्ग इन ब्रॅकेट 4 अपॉन s स्क्वेअर मायनस 2s प्लस 1 प्लस 16. s मायनस 1 चा वर्ग जे आहे ते आपण स्क्वेअर केलं त्याचं a चा वर्ग मायनस 2ab प्लस b चा वर्ग. सो विच इज इक्वल टू दिस 4 विच इज इक्वल टू d2 अपॉन ds रेस टू 2 इन ब्रॅकेट 4 अपॉन s स्क्वेअर मायनस 2s प्लस 16 प्लस 1 म्हणजे 17. सो विच इज इक्वल टू 4 टेकन आउट आउटसाइड द डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू s. एक वेळा आपण डिफरन्शिएशन करू. हे जे डिनॉमिनेटरला टर्म आहे s स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 याला न्यूमरेटरला नेता येईल आणि न्यूमरेटरला जर नेलं तर त्याला पॉवर -1 होईल आणि त्याची डेरिव्हेटिव्ह जर काढली तर -1 इन ब्रॅकेट s स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 होल रेस टू -1 म्हणजे -2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस s स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 इज 2s मायनस 2. तर आता हा मायनस आपण आउटसाइड द d अपॉन ds घेऊ आणि हा जो 2 आहे या 2s मायनस 2 मधला 2 टेकन आउट कॉमन हा 4 विच इज इक्वल टू -8 d अपॉन ds इन ब्रॅकेट s मायनस 1 राहील शिल्लक आणि डिनॉमिनेटरला मात्र s चा वर्ग मायनस 2s प्लस 17 अँड इट्स होल स्क्वेअर असं शिल्लक राहील. आता आपल्याला u अपॉन v चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. u अपॉन v चा फॉर्म्युला काय आहे? d अपॉन dx u upon v which is equal to v into du by dx
मायनस यू इंटू डीव्ही बाय डीएक्स होल डिवायडेड बाय व्ही चा स्क्वेअर. तर मग विच इज इक्वल टू मायनस 8 इन ब्रॅकेट व्ही काय आहे, एस चा वर्ग मायनस 2s प्लस 17 त्याचा वर्ग. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू काय होईल विथ रिस्पेक्ट टू एस 1 मायनस यू काय आहे एस मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही काय होईल 2 टाइम्स इन ब्रॅकेट एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 होल रेस्ट टू 1 येईल. ते लिहायची गरज नाही. आणि एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 ची डेरिव्हेटिव्ह 2s मायनस 2 अँड होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 1 प्लस 17 होल रेस्ट टू 4. इथं सुद्धा एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 आहे. इथं सुद्धा एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 चा वर्ग आहे. आणि डिनॉमिनेटरला घात 4 आहे. एक कॉमन काढू शकतो, डिनॉमिनेटर सोबत कॅन्सल होऊ शकते आणि राहिलेली टर्म लिहू शकते. मग लिहा. सो विच इज इक्वल टू मायनस 8 इन ब्रॅकेट एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 मायनस हा 2 टेकन आउट कॉमन, हा 2 आणि तो 2 मायनस 4 इथं मायनस ऑलरेडी आहे. एस चा वर्ग मायनस 2s प्लस 17 तो निघाला. हा जो आहे ना एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 हा टेकन आउट कॉमन अँड कॅन्सल. हा जो नंतरचा एस मायनस 1 आणि इथं राहिलेला एस मायनस 1 आहे त्याचा वर्ग केला आपण एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 1 अँड होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 ब्रॅकेट कंप्लीट त्याचा क्यूब विच इज इक्वल टू मायनस 8 इन ब्रॅकेट एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 मायनस 4s चा वर्ग प्लस 8s मायनस 4 होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 त्याचा क्यूब विच इज इक्वल टू मायनस 8 इन ब्रॅकेट एस चा वर्ग मायनस 4s चा वर्ग म्हणजे मायनस 3s चा वर्ग मायनस 2s प्लस 8s म्हणजे प्लस 6s प्लस 17 मायनस 4 म्हणजे प्लस 13 होल डिवायडेड बाय एस स्क्वेअर मायनस 2s प्लस 17 त्याचा क्यूब. So which is equal to minus taken out again common minus minus plus 8 in bracket 3s चा वर्ग minus 6s minus 13 whole divided by s square minus 2s plus 17 त्याचा क्यूब. तर अशा पद्धतीनं हा जो 9वा एक्झाम्पल होता आपल्याला काय काढायचं होतं हेन्स लाप्लास ऑफ t square e to the power t sin 4t which is equal to 8 in bracket 3s square minus 6s minus 13 divided by s square minus 2s plus 17 and its cube. मित्र हो, ही जे एक्सरसाइज आहे 13.2 ऑन पेज नंबर 810 या प्रत्येक एक्झाम्पलचं हिंट मी सांगणार आहे. एक्झाम्पल फार सोपे आहेत. या टाईपचे आपण पूर्ण 11 टाईप पर्यंतचे सगळे एक्झाम्पल्स केलेले आहेत. आता मी हिंट सांगणार, बाकी तुम्हाला करायचं आहे. काही आलं नाही तर मी तर म्हणतोच नेहमी, कधीही विचारू शकता. काय आहे, फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द फॉलोइंग. नंबर 1 t sin 80. t sin 80 म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात यायला पाहिजे की आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला, लाप्लास t रेस टू n f ऑफ t which is equal to minus 1 रेस टू n dn अपॉन ds रेस टू n ब्रॅकेट मध्ये कॅपिटल f ऑफ s. म्हणजे आपल्याला कॅपिटल f ऑफ s माहित असणं गरजेचं आहे, सोबतच f ऑफ t माहित असणं गरजेचं आहे. तर या प्रॉब्लेम मध्ये f ऑफ t इज इक्वल टू साइन 80 आहे. गिवन दॅट f ऑफ t इज इक्वल टू साइन 80. आता जर f ऑफ t इज इक्वल टू साइन 80 असेल तर टू फाइंड लाप्लास t साइन 80 आपल्याला काढायचं आहे. We know that Laplace sin 80 is equal to
ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अँड फॉर्म्युला जस्ट तुम्हाला आता म्हणालो मी. आणि म्हणून लाप्लास टी साइन ए टी विच इज इक्वल टू -1 डी अपॉन डी एस इन ब्रॅकेट ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, जी की एफ ऑफ एस ची व्हॅल्यू आहे. आता याच्यानंतर तुम्ही यू अपॉन व्ही चा फॉर्म्युला वापरून याचं डिफरन्शिएशन करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल 2 काय आहे, टी कॉस हायपरबोलिक ए टी. म्हणजे इथे एफ ऑफ टी ची किंमत आपल्याला काय कन्सिडर करावं लागेल, कॉस हायपरबोलिक ए टी. आपल्याला टू फाइंड काय करावं लागेल, लाप्लास टी कॉस हायपरबोलिक ए टी. आणि फॉर्म्युला कुठला यूज करावा लागेल, सेम लाप्लास टी रेस टू एन इंटू एफ ऑफ टी विच इज इक्वल टू -1 रेस टू एन डी एन अपॉन डी एस रेस टू एन इन ब्रॅकेट कॅपिटल एफ ऑफ एस. मग वी नो दॅट लाप्लास कॉस हायपरबोलिक ए टी काय आहे, लाप्लास कॉस हायपरबोलिक ए टी एस अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, कॅपिटल एफ ऑफ एस ची. आणि म्हणून लाप्लास टी कॉस हायपरबोलिक ए टी विच इज इक्वल टू -1 रेस टू 1 इंटू डी अपॉन डी एस इन ब्रॅकेट एस अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. याच्यानंतर तुम्हाला यू अपॉन व्ही चा फॉर्म्युला माहित आहे, ते वापरायचं आणि प्रॉब्लेम करायचा. नेक्स्ट थर्ड टी कॉस ए टी, पुन्हा सेम फॉर्म्युला यूज करायचा. पण आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे, इथं एफ ऑफ टी काय घ्यायचं, कॉस टी. लाप्लास एफ ऑफ टी काय होईल, एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. हे म्हणजेच काय हो, कॅपिटल एफ ऑफ एस. आणि म्हणून फॉर्म्युल्यामध्ये मग हेच लाप्लास टी कॉस टी विच इज इक्वल टू -1 रेस टू 1 डी अपॉन डी एस इन ब्रॅकेट एस अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. मग यू अपॉन व्ही फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, ते तुम्हाला करता येते. ते तुम्ही केलं त्याच्यानंतर उत्तर येऊन जाईल, आहे की नाही. नेक्स्ट एक्झाम्पल बघू मग आता. नंबर 4 टी कॉस हायपरबोलिक टी. दुसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये काही फरक नाही आहे, त्यामुळे मी चौथ्याचं हिंट सुद्धा सांगणार नाही. दुसऱ्यासारखं करायचं. तिथं फक्त ए टी आहे कॉस हायपरबोलिक, इथं कॉस हायपरबोलिक टी आहे. त्यामुळे एस अपॉन एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरच्या ऐवजी एस अपॉन एस स्क्वेअर मायनस 1 येईल. बस एवढाच फरक, बाकी करता येते तुम्हाला. 5 नंबर टी स्क्वेअर साइन टी. टी स्क्वेअर साइन टी. आता विचार जर केला तर एक प्रॉब्लेम नंबर 1 आणि प्रॉब्लेम नंबर 5 काही फरक नाही आहे. फक्त फरक काय आहे तर यांची किंमत 2 आहे. सॉरी, यांची किंमत काय आहे, 2 आहे. म्हणजे आपल्याला 2 वेळा डिफरन्शिएशन करावं लागेल, बस एवढाच फरक. मग इथं एफ ऑफ टी इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, साइन टी घ्यावं लागेल. लाप्लास एफ ऑफ टी काय होईल, लाप्लास एफ ऑफ टी 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 होईल. आणि फॉर्म्युल्यामध्ये लाप्लास टी स्क्वेअर साइन टी विच इज इक्वल टू -1 चा वर्ग d2 अपॉन ds चा वर्ग 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. 2 वेळा डिफरन्शिएशन करायचं, काय जे उत्तर येईल ते तुम्हाला कळेलच. नेक्स्ट एक्झाम्पल टी चा क्यूब e टू द पॉवर -3t. इथं 3 वेळा डिफरन्शिएशन करण्याचा योग आहे. इथं एफ ऑफ टी इज इक्वल टू e टू द पॉवर -3t. लाप्लास e टू द पॉवर -3t विच इज इक्वल टू काय येईल हो, 1 अपॉन एस प्लस 3 येईल. आणि ही कशाची व्हॅल्यू असेल, कॅपिटल एफ ऑफ एस ची. आणि म्हणून लाप्लास टी रेस टू 3 इंटू एफ ऑफ टी म्हणजे e टू द पॉवर -3t विच इज इक्वल टू -1 रेस टू 3 d3 अपॉन ds रेस टू 3 इन ब्रॅकेट 1 अपॉन s प्लस 3. मग या s प्लस 3 ला तुम्ही न्यूमरेटरला नेऊ शकता. काय होईल ते, s प्लस 3 रेस टू -1 होईल.
आणि 3 वेळा डिफरन्शिएशन करायचं, जे की तुम्हाला करता येते. नेक्स्ट एक्झाम्पल, टी साइन स्क्वेअर 3t. साइन स्क्वेअर 3t इथं फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. सगळ्यात पहिले एफ ऑफ टी इज इक्वल टू काय आहे, हिअर एफ ऑफ टी इज इक्वल टू साइन स्क्वेअर 3t. साइन स्क्वेअर टी चा फॉर्म्युला माहित आहे. काय माहित आहे तुम्हाला, 1 मायनस 2t अपॉन 2. पण इथं टी च्या ऐवजी 3t आहे, 3 इंटू 2t म्हणजे 1 मायनस कॉस 6t. म्हणजे साइन स्क्वेअर 3t चा फॉर्म्युला 1 मायनस कॉस 2t अपॉन 2. मी साइन 2t म्हणालो का, सॉरी, 1 मायनस कॉस 2t अपॉन 2. तर 1 मायनस कॉस 6t अपॉन 2 आलं. आणि मग आपल्याला फाइंड आउट करायचं लाप्लास ऑफ टी साइन स्क्वेअर 3t, which is equal to Laplace of 1 minus cos 6t upon 2. 1/2 taken out outside the Laplace. In bracket मध्ये Laplace 1 minus Laplace cos 6t. Laplace 1 म्हणजे 1 upon s माहित आहे तुम्हाला, आणि Laplace cos 6t म्हणजे s upon s स्क्वेअर प्लस 6 चा वर्ग 36. कॅल्क्युलेशन तुम्हाला येते. आपण आता पुढे जाणार 8 वर. काय आहे 8? टी ई टू द पॉवर 80 साइन 80. इथं एफ ऑफ टी इज इक्वल टू काय होईल, ई टू द पॉवर 80 साइन 80. लाप्लास ई टू द पॉवर 80 साइन 80 काय होईल, ए अपॉन एस मायनस ए चा वर्ग प्लस ए चा वर्ग. काय होईल, काय होईल, ए म्हणजे लाप्लास ई टू द पॉवर 80 साइन 80 येईल ए अपॉन एस मायनस ए चा वर्ग प्लस ए चा वर्ग. साइन मध्ये न्यूमरेटरला ए आहे आणि कॉस मध्ये न्यूमरेटरला एस येते. एवढं लक्षात ठेवा फक्त. कधी कधी काय होते की साइनच्याही वेळेस एस वापरल्या जाते, तसं होता कामा नये. मग एस अपॉन एस मायनस ए चा वर्ग प्लस ए चा वर्ग हे काय आलं, लाप्लास ई टू द पॉवर 80 साइन 80. यालाच आपण कॅपिटल एफ ऑफ एस म्हणू शकतो. फॉर्म्युला लाप्लास टी रेस टू एन, एफ ऑफ टी ची किंमत ई टू द पॉवर 80 साइन 80, विच इज इक्वल टू मायनस 1 डी अपॉन डी एस ए अपॉन एस मायनस ए चा वर्ग प्लस ए चा वर्ग. कॅल्क्युलेशन आहे. आता एक वेळा डिफरन्शिएशन करायचं, कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येते, उत्तर येऊन जाईल. 9 नंबरचा एक्झाम्पल. असा एक एक्झाम्पल आपण घेतलेला आहे. या टाईपच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलेलं आहे बघा. लेट फाय ऑफ टी इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी ई टू द पॉवर मायनस 2t इंटू टी साइन क्यूब टी dt and phi of 0 is equal to e to the power 0 multiply anything 0. Phi of 0 is equal to 0. Then phi dash of t is equal to काय होऊन जाईल, इंटिग्रेशन अँड डिफरन्शिएशन आर अपोजिट टू इच अदर. इथं इन्फिनिटी नाही आहे मित्र हो, हे इथं टी आहे, टी. राईट. त्यामुळे फाय डॅश ऑफ टी काय येईल, ई टू द पॉवर मायनस 2t टी साइन 3t dt. इंटिग्रेशन अँड डिफरन्शिएशन आर अपोजिट टू इच अदर, दॅट्स वाय फाय डॅश ऑफ टी इज इक्वल टू दिस. अँड वी नो दॅट. आता फॉर्म्युला कोणता वापरायचा बघा, डेरिव्हेटिव्हचा. लाप्लास फाय डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू एस लाप्लास फाय ऑफ टी मायनस फाय ऑफ 0. बट फाय ऑफ 0 आपण काय काढलं, 0 काढलं. म्हणजे एस लाप्लास फाय ऑफ टी, लाप्लास फाय ऑफ टी इज इक्वल टू काय आलं, 1 अपॉन एस लाप्लास फाय डॅश ऑफ टी. फाय ऑफ टी आपण काय कन्सिडर केलेला आहे, लाप्लास 0 टू टी ई टू द पॉवर मायनस 2t टी साइन क्यूब टी dt विच इज इक्वल टू 1 अपॉन एस लाप्लास फाय डॅश ऑफ टी सुद्धा काढलेला आहे आपण. काय काढलेला आहे, ई टू द पॉवर मायनस 2t टी साइन क्यूब टी. आता याच्यामध्ये
एफ ऑफ टी आपल्याला कन्सिडर करावं लागेल e⁻²t साइन क्यूब टी. परंतु साइन क्यूब टी चा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. काय आहे साइन क्यूब टी चा फॉर्म्युला? 3 sin t मायनस साइन 3t अपॉन. काय आहे साइन क्यूब टी चा फॉर्म्युला? 3 sin t मायनस साइन 3t अपॉन. फॉर्म्युले महत्वाचे आहे. सो विच इज इक्वल टू 3/4 e⁻²t sin t मायनस 1/4 e⁻² sin 3t. आणि हेन्स लाप्लास एफ ऑफ टी विच इज इक्वल टू एफ ऑफ एस विच इज इक्वल टू 3/4 लाप्लास इन ब्रॅकेट e⁻² sin t मायनस 1/4 लाप्लास e⁻² sin 3t. So which is equal to 3/4 1 upon s minus of minus 2 म्हणजे s plus 2 चा होल वर्ग प्लस 1 चा वर्ग मायनस 1/4 3 upon s plus 2 चा वर्ग प्लस 3 चा वर्ग. मग त्याच्यामधून 3/4 कॉमन काढा. हे जे मिळवलेली व्हॅल्यू आहे हे एफ ऑफ एस ची व्हॅल्यू आणि फॉर्म्युला कुठला वापरायचा हो मग शेवटी? लाप्लास t raised to n f of t which is equal to minus 1 raised to n dn upon ds raised to n f of s. t ची किंमत इथे किती? आपल्या n ची किंमत 1 आहे. त्यामुळे हेन्स लाप्लास t e⁻²t sin 3t. त्यामुळे काय होईल मग? -1 d अपॉन ds आणि हे जे वर आपण व्हॅल्यू काढली कॅपिटल एफ ऑफ एस ची ती व्हॅल्यू आणि मग डिफरन्शिएशन तुम्हाला करता येते. ते डिफरन्शिएशन करायचं आणि त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत आपण त्या पद्धतीनं ती व्हॅल्यू ठेवून तुम्हाला शेवटचा रिझल्ट लाप्लास इंटेग्रल 0 to t e⁻²t e⁻²t into t sin cube t which is equal to 3 in bracket s plus 2 upon 2s in bracket 1 upon s plus 2 चा वर्ग plus 1 bracket complete whole square minus 1 upon bracket मध्ये s plus 2 चा वर्ग plus 9 bracket complete and its square. आता नेक्स्ट नंबर 10वा. हा जो 10वा एक्झाम्पल आहे तो 8व्या एक्झाम्पल सारखा आहे. फक्त फरक काय आहे सांगा बरं? इथं कॉस हायपरबोलिक टी आहे, इथं साइन एटी आहे. त्यामुळे हे तुम्हाला करता येते. 11वा कसा आहे? t² e⁻²t cos t. पुन्हा तो 8व्या प्रॉब्लेम सारखा आहे. फक्त फरक काय आहे? इथं टी चा वर्ग आहे, 2 वेळा डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल फॉर्म्युला यूज केल्यानं. इथं साइन एटीच्या ऐवजी कॉस टी आहे. तर अशा पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण जर एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवून दिले तर तुम्ही करणार काय मग प्रॅक्टिस? त्यामुळे मी काय करणार आहे आता, एक्झरसाइज मधले प्रॉब्लेम तुम्हाला करायचे आहेत. आता प्रश्न असा आहे की ते येईल का नाही येईल? केल्यावर सगळं येते, ते तुम्हाला करावंच लागेल. जर आले नाही तर माझ्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहेत पेन्शन पॉइंटवर, ते कलेक्ट करू शकता. बघून तुम्ही समजून घेऊ शकता. काय समजलं नसेल तर विचारू शकता, परंतु करावं तर तुम्हाला लागेलच. तर मित्र हो, या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहे. धन्यवाद.